बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा आपला गर्व आपला अभिमान म्हणजेच आपला महाराष्ट्र। आज 1 मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि या महाराष्ट्र दिनानिमित्त खास मराठमोळ्या संस्कृतीचा जल्लोष साजरा करूया द फोक आख्यान टीम सोबत। प्रथमी वंदिला गण नमिला गण नमिला वंदिला गण नमिला गण नमिला खरं तर काही गोष्टींची चर्चा असते, काही गोष्टींची चर्चा होते आणि काही गोष्टींची चर्चा ही एवढ्या शिगेला पोचते की आपल्यापर्यंत पोचत आपण कार्यक्रम का नाही पाहिला असं फिलिंग येतं आणि ते फिलिंग आज मला आलंय कारण फोक आख्यान हे आपल्या सोबत खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टीम फोक आख्यान तुम्ही खरं तर तुमचं वेगळं स्वागत करून द्यायचं काहीही गरज नाही। पण विजय खरं तर मला तुझ्यापासून सुरुवात करायची आहे की आपण नेहमी असं म्हणतो की आपण काहीतरी वेगळं करू पाहतो, पण वेगळं करू पाहत असताना जसं तुम्ही पहिल्या याच्यात पण म्हटलं की हा घाट आहे आणि हा आपल्या परंपरेचा घाट आहे, तो पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय। तो घाट आता प्रत्येक तो युवक घेतोय, जो युवक आता ही गाणी ऐकू लागलाय, तो युवक फक्त नाचत नाहीये, तो युवक तो आनंद घेतोय। किती महत्वाचं होतं हा आनंद युवकांपर्यंत पोहोचवणं आणि ते साध्य होताना दिसतंय का तुला? सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा आहे। फार आनंद होतोय की फोक म्युझिक आम्हाला करायला मिळतंय। आमचं वय फार 22, 23, 24 असे आहोत आणि आम्हाला ही वेस्टर्न म्युझिक फार आवडतं असं नाहीये, पण मग
तेच म्हणजे म्युझिक आहे का असं नाही. तर आपल्याकडे आपली संस्कृती फार आहे. तर मग कॉलेजमध्ये असताना आम्ही विचार केला की चला आपण एक आपल्या मूळ मातीचे जे लोकल आहे त्याला घेऊन काहीतरी आपण करूया. आणि मग ते करता करता आम्हाला एक फोक आख्यान सापडलं. म्हणजे द फोक आख्यानच्या पहिल्या कॉन्सर्टची तारीख म्हणजे 21 जुलै 2024. आम्ही पुण्यातच त्याचा पहिली कॉन्सर्ट केली होती. खरं तर आम्ही सगळे प्रायोगिक रंगभूमीवरती नाटक करणारे कलाकार आहोत. कुणाचे अभंगवाणी सारखा छोटासा कार्यक्रम आहे, कोणी म्हणजे सगळेच असे स्ट्रगलरच आहोत अजून पण. तर असं करत असताना सगळे वेगवेगळ्या ठिकाणी काम करत होते. जसं विजय आता म्हणाला की आम्हाला असं काहीतरी आपल्या लोकसंगीताचं काहीतरी करायचं होतं, काहीतरी खुणावत होतं. तर ते आम्ही साधारणतः गेले 3-4 वर्ष झालं या संकल्पनेच्या मागावर आहोत. फक्त द फोक आख्यानच याच्यावर ठाम व्हायला आम्हाला 1 वर्ष गेली आणि बाकीची 2 वर्ष आम्ही रिसर्च काय करता येईल, कशा पद्धतीने करता येईल, लोकांना कसं, जसं तू म्हणालास की तरुणांना आनंद कसा मिळेल. म्हणजे आजकाल आनंद ही गोष्ट वेगळी, पण धांगडधिंगा करण्यासाठी खूप गोष्टी तयार होतात, पण आनंदापर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे मग आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी काय गोष्टी आपल्याला प्युअर करावं लागतील, ऑथेंटिक करावं लागेल, याच्या मागावर होतो आम्ही. त्यामुळे आमच्या बरोबरच आमचा अजून एक मित्र ईश्वर अंधारे, ज्याने हा सगळा शो लिहिलाय. या सगळ्या शो मध्ये फक्त गाणी नाहीयेत, तर याच्या बरोबर एक कथा सुद्धा येते. ते अजून काहीतरी वेगळं सांगू पाहते या कथेतून की नेमकं महाराष्ट्राचं लोकसंगीत काय आहे आणि ते कशा प्रकारे आपण साजरं केलं पाहिजे आणि सादर केलं पाहिजे. विजयदादा आणि हर्षदादा यांनी इतकं छान संगीतबद्ध केलंय त्या गाण्याला सुद्धा की मॉडर्न पण वाटलं पाहिजे आणि पारंपरिक पण आपली ती झलक दिसली पाहिजे. तर ते त्या गाण्यातून पोहोचतं ते लोकांपर्यंत. आणि काही मला असे लोक भेटतात की आम्ही खास गण ऐकण्यासाठी आलोय रील बघून. ती गोष्ट आहे बरं का की रॅपच्या काळात लोक गण ऐकायला येत आहेत खास. महाराष्ट्राची प्रत्येक संस्कृती सादर करत 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 तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची लोकधारा दाखवता. आता काय सादर करणार आहात? म्हणजे आपण आता, कारण वारकरी संप्रदाय हा पण एक महत्वाचाच भाग आहे महाराष्ट्राचा, त्याबद्दल काय सांगशील तुझे? हा, आता आपण पहिला सुरू जो केला होता तो गण होता पारंपरिक, जो तमाशा बाजातला आपण घेतलेला. आता आपण वारकरी संप्रदायातला गवळण हा प्रकार घेतोय, पण तीही बोबडी गवळण. हा, मग त्याच्यामध्ये पेंद्या आणि कृष्णाची स्टोरी आहे. आता तो आपण ते ऐकू येतो. फक्त मला याच्या अगोदर एक सांगायचंय की पुढारी न्यूजच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना की तुम्ही आता जो गण ऐकला, आता जी गवळण ऐकणार आहे किंवा इथून पुढे ज्या काही रचना ऐकणार आहेत त्या द फोक आख्यानच्या ओरिजिनल रचना आहेत. त्या तुम्हाला युट्यूबवर, कुठल्या चित्रपटात किंवा कुठल्याही ऑडिओ प्लॅटफॉर्मवर मिळणार नाहीत. त्याचं लिखाण आमच्या आख्यानाचा लमान बंधू ईश्वर अंधारे त्या स्वतः लिहिल्यात आणि आम्ही दोघं, हर्ष विजय संगीत कारभारी, आम्ही दोघांनी त्या सगळ्या कंपोज केल्या. त्यामुळे हे सगळं ओरिजिनल आहे. त्यामुळे ते असं चित्रपटातलं नाही. त्यामुळे आता आपण त्याचा गायक, मूळ गायक ऋषिकेश रिकामे इथे आहेत, तर मी त्याला अशी विनंती करते की आपली बोबडी गवळण सादर करावी. ए गोपालाले गोपाला मुकुंद मुलाली कुठ गेला मला शोधुनी नाय यमुनेतिली नाय लाधेच्या गली गोपालाले गोपाला गोपाला लादे लादे कलतांग कलतांग लादे तुचला बोलायच त्याला. हा, लादे लादे कलतांग कितना मादा कुथल पविला कलतांग लादे 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 कलतांग कितना मादा कुथल पविला लादे लादे कलतांग कृष्णा याचा कुठल पविला लादे लादे कलतांग सखा याचा कुठल पविला कुठला पविला गला दे कुठला पविला कुठल पविला गरा दे कुठल पविला कुठला पविला गला दे कुठला पविला कुठल पविला गरा दे कुठल पविला लादे लादे कलता कितना मादा कुठला पविला कलता लादे 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 खरसा
पविला राधे राधे कलसा सखयाचा विठ्ठल पविला यथोदा माई रागान पायी आधी यथोदा माई अशी रागान पायी आन इचाली कुथल माझ कानूल बाई विचारी कुठर माझ कानूल बाई तो नंदल ताता डोळ्यान पाही हात नंदल ताता लाल डोळ्यान पाही आन पेंद्याल पेंद्या तुझी हाई गई नाही पेंद्यार पेंद्या तुझी हाय गय नाही आला दे कलतांग तू आता तली कलतांग आला दे कलतांग तू आता तली कलतांग कितना मला कुतल बविला कलतांग राधे राधे खरसा कृष्ण याचा कुठल पविला राधे राधे खरसा सखयाचा कुठल पविला राधे राधे खरसा कृष्ण याचा कुठल पविला खरं तर महाराष्ट्राची वेगवेगळी परंपरा आपण बघतो आणि त्याच परंपरेत ओवी ही सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे असंख्य काळापासून म्हणजे मला वाटतं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा ज्या होत्या त्याच यावेळी म्हटल्या की मराठी भाषा ही जात्यावरच्या ओवीमुळे जिवंत आहे. जेव्हापासून तेव्हापासून ती भाषा आहे आणि तीच भाषेमधलं एक गाणं आपण करावं, आपण ते आपल्या कार्यक्रमात आणावं, आपण ते लोकांपर्यंत पोहोचावं. कसं काय झालं त्याच्याबद्दल सांग. खरं तर जात्यावरची ओवी म्हणजे गावाकडच्या ग्रामीण भागात लोकांना आता माहिती आहे, पण शहरी भागात ते कुणालाच माहिती नाहीये. आता अंगाई जरा लोकांना लोरी किंवा अशा चित्रपटांमधनं येतात, त्यामुळे ते माहिती असतात लोकांना कशा पद्धतीने गायलं जातं किंवा काय होतं. पण सहसा एका महिलेचं किंवा एका लेडीजचं व्यक्त होणं हे या ओवीतनं किंवा अंगाईमधनं सहसा आपल्या मुलाप्रती किंवा जनरलीच एकंदरीत समाजाविषयी अशा गोष्टी लोक किंवा महिला व्यक्त होत असतात. बहिणामाईंच्या वय आपल्याला किती माहिती आहेत, तर त्या तर खरं तर शिक्षण नव्हतं, पण काय त्यांनी महाराष्ट्राला ठेवा दिलाय हे आपल्या सगळ्यांच्या अभ्यासातनं येते किंवा जनरली माहितीच आहे. आख्यानामध्ये मुळात आम्ही आमचा अट्टास होता की अंगाई ही लोकांना माहिती आहे, पण जात्यावरची ओवी आणि त्यातून महिलेचं व्यक्त होणं आजकाल जरा कुठेतरी व्हॉट्सअप पुरतं जे राहिलंय ते आता कुठेतरी आपण गाण्यात यायला हवं. ओवीबद्दल दादाने सांगितलं तसं आपण जुन्या काही पारंपरिक ओव्या आहेत आपण ऐकल्यात आणि त्यापैकी बऱ्याचशा ओव्या पॉझिटिव्ह आहेत. म्हणजे पॉझिटिव्ह नोटला की जिथे हॅपी त्यांचं इमोशन्स आहेत ते दाखवतात. पण या ओवी मागची कथा अशी आहे की दोन बाया कुठेतरी जमल्या आहेत, एकत्र बसल्यात आणि त्यांना त्यांचं माहेर आठवत आहे, त्यांच्या आईची आठवण येते, त्यांच्या वडिलांची आठवण येते आणि आई वडिलांसोबत लहानपण कसं त्यांनी घालवलंय ते छोटे छोटे क्षण त्यांना आठवतात आणि ते एकमेकींना सांगतात. मी सुद्धा दोघी त्या ट्रान्समध्ये जातो की आम्हाला त्यातनं बाहेर येण्यासाठी परत एकमेकींना खूप वेळ लागतो. तर मला असं वाटतं ते शब्द सुंदर आणि ती रचना कंपोजिशन अशी खूप सुंदर सांगड आहे आणि ते आता मी सादर करण्याचा प्रयत्न करतो. खांद्यावर बसून त्याच्या खांद्यावर बसून त्याच्या चालल्या लई वाटा चालल्या लई वाटा देवादी मुखात ग देवादी मुखात
नायक सरकाई आई आई समजायला एक जलम पुरा नाही जात्याचा हे राग घुम हे राग घुम सये कर करा जात्याचा हे राग घुम हे राग घुम सये कर करा माहेराची माहेराची सयभती ग सयभती ग भरल डोळ सयेबाई लेकुरवाळ जात्यात वल. खरं तर प्रेक्षक आमचा प्रयत्न हाच आहे की महाराष्ट्राचा सगळ्या रंग दाखवत दाखवत आपण आजचा दिवस साजरा करायचा. आणि मला खरं असं खूप भारी वाटतं की आपलं महाराष्ट्र किती सक्षम आहे बघ, आणि आपल्या महिला किती सक्षम आहेत ज्या एवढ्या प्रकर्षपणे हे मांडतात. आणि हा लिहिणारा एक पुरुष आहे. किती भारी गोष्ट आहे की आज जेव्हा मी हे ऐकत होतो, म्हणजे कार्यक्रमात प्रत्येक ठिकाणी मी जेवढे तुमचे व्हिडिओज पाहिलेत, मला युवक वर्ग हा जास्त दिसलाय, पण असं युवकांचा हा कार्यक्रम आहे का? तसं नाहीये. तिकडे एक सिनियर सिटीजन बाई पण बसते आणि तिच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा कुठे ना कुठे तुमचं ते यश असं मला वाटतं. आणि आता त्या यशानंतर आपण खऱ्या अर्थानं अजून एक परंपरेकडे जाणार आहोत. त्या परंपरेविषयी मला तू सांगा. वाघ्या मुरली ही परंपरा प्रचंड आहे. आपण अनेक कार्यक्रमात पाहिली. टेलिव्हिजनवर जेव्हा सटायर होत होतं तेव्हा सटायरचं पहिलं नाव वाघ्या मुरलीपासून सुरू झालेलं. त्याबद्दल तुम्हाला प्लीज. परंपरा सांगणे इतका म्हणजे माझं वय तितकं मॅच्युअर नाही, कारण जे काही माझ्या आईवडिलांकडून किंवा जे ऐकत आलंय कानावर वडिलांकडून खरं तर ते माझ्यात आलं असं मला वाटतं. म्हणजे माझे वडील सुद्धा ती परंपरा जगलेत. ते उत्तम डिंबडी वादक म्हणजे डिंबडी वाजवायला जायचे, जागरण गोंधळ असेल किंवा अशा लोककला प्रकारांमध्ये. तर त्यांच्याकडूनच ती माझ्याकडे आली असं मला वाटतं. महाराष्ट्राच्या परंपरेप्रमाणे वाघ्या मुरळी हे सुद्धा लव्ह सॉन्ग सादर करायचे, प्रेमाचं प्रतीकच आहे, जसं की भानुबाई आणि खंडेराव. तर तेच आम्ही त्या गाण्यातून सादर करतो. ए जेजुरीच्या खंडेराया भोळ्या माझ्या खंडेराया मन माझ जाणर बघ दिली देवा तुला, बघ दिली देवा तुला बानाईची यानर उधळून वेला भांडारा नवसम्या बोलीन ये मंडोळ्यात तिला तुझ्या गाडावर आणीन आर येळकोट मल्हारा चांग भल होऊ दे ये येळकोट मल्हारा चांग भल होऊ दे उचलून तिला द्यावा उचलून तिला द्यावा हातीला द्यावा हातीला द्यावा तुझी पायरी चढू दे उचलून तिला द्यावा हातीला द्यावा हातीला द्यावा तुझी पायरी चढू दे. खूप भारी ही गोष्ट आहे की एवढ्या कार्यक्रमात जिथं आपण सगळ्यांशी बोलतोय तिकडे वाद्यांचं पण तेवढंच जास्त महत्त्व आहे. कारण वाद्य जेव्हा येतात तेव्हा कुठे ना कुठे ती संगत येते आणि संगतीचा असर फार वेगळा असतो. खरं तर आता मला तुमच्या दोघांकडे यायचं आहे, तुझ्याकडे आणि तुझ्याकडे. खरं तर मला सांग,
किती वाद्य आहेत तुमच्या संपूर्ण कार्यक्रमात आणि तुमचा जो एक टीम वर्क आहे त्याबद्दल काय सांगशील? तर द फोक आख्यान या शोमध्ये जवळपास 70 ते 80 वाद्य आम्ही हाताळतो आणि एवढे सगळे वाद्य मी, ऋतुराज, गौरव, अभिषेक आम्ही चौघं मिळून हे सर्व वाद्य हाताळतो. महाराष्ट्राला आपल्या लोककला जशी लाभलेली आहे तसे महाराष्ट्राला लोकवाद्यसुद्धा लागलेले आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये जसं कोसाकोसाला आपली भाषा बदलते त्याचप्रमाणे आपले वाद्यसुद्धा बदलतात. आणि हर्ष आणि विजय यांनी जो आणला आहे ताल कचेरी हा प्रकार, यामध्ये जे पारंपरिक जसे लोक वाजवतात, म्हणजे आम्ही 3 तास उभा राहून ढोलकी वाजवतो, उभा राहून क्या बात आहे. हार कशी म्हणूबाई जीव कसा सोडू बाई, हार कशी म्हणूबाई जीव कसा सोडू बाई, कराराचा धागासा अर्ध्यावर तोडू बाई, कराराचा धागासा अर्ध्यावर तोडू बाई. खऱ्या अर्थानं वाद्य, संगीत, गीत हे सगळे एकत्र आल्यासारखं दिसतं आणि द फोक आख्यान हे खूप भारी आहे हे मला म्हणायचंच. आणि मला नेहमी असं वाटतं ना, इंग्रजीत एक शब्द आहे, म्हणजे त्याच्या अगोदर जो आर्टिकल लागलाय द लागल्यानंतर ते खूप फेमस होतं, तसं द फोक आख्यान लागलेलं आहे. त्यामुळे खूप लोकप्रिय होऊ दे हा कार्यक्रम. काय काय अपेक्षा आहेत रे आता तुझ्या लोकांकडून? माझा प्रश्न तोच आहे की आत्ता पण जे आमच्या पदरात पडते ते आमच्या अपेक्षा स्वप्नाच्या पुढे आहे. खरं तर माझ्या घरात सांगतोय, माझी भाची आहे, पुतणी आहे, ती आत्ता एकदम म्हणजे काय म्हणतात बालवाडीच्या अलीकडे जे काही असतं ती त्या शाळेत जाते, ती बाईंना सुंबरान म्हणून दाखवते आणि बाईंना क्युरिओसिटी झाली की रे हे काय, आता मला शोला यायचंय. येतो हो बहा, बिरो हो बहा, हे माया सतो बहा, हा बरोबर येरा ये येतो बा सतो बा विरो बा. क्या बात आहे. म्या सुंबरहानं मांडितो गा, म्या सुंबरहानं मांडितो गा, बर सुंबरहानं मांडितो म्या. सुंबरान मांडितो गा, सुंबरान मांडितो गा, सुंबरान मांडितो गा, सुंबरान मांडितो, सुंबरहानं मांडितो गा, सुंबरहानं मांडितो म्या. सुंबरान मांडितो गा, सुंबरान मांडितो, सुंबरहानं मांडितो गा, सुंबरहानं मांडितो या सुंबरान मांडितो गा, सुंबरान मांडितो. खरं तर आपण नेहमी असं म्हणतो की कौतुक कुठल्या गोष्टीचं करावं, तर कलेचं करावं, काहीतरी गोष्टी ऐकल्याचं करावं. पण कधी कधी असं वाटतं की कलेची सुरुवात किंवा गोष्टी कौतुक करण्यापेक्षा काहीतरी अभिमानाचं पण कौतुक केलं पाहिजे. आणि ते अभिमानाचं कौतुक आपण आपल्या महाराष्ट्राचं केलं पाहिजे. आणि तो आजचा दिवस आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण जय जय महाराष्ट्र माझा म्हणतो, आपण जय महाराष्ट्र म्हणतो. तर का म्हणतो? कारण ते आपला अभिमान आहे, आपला गर्व आहे आणि तो प्रत्येकाला असावा. खरं तर खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचा. आज तुम्ही वेळात वेळ आमच्यासाठी काढलात. खरं तर आज 1 तारीख आहे आणि तुमचा कार्यक्रम सुद्धा आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही वेळ काढून आम्हाला दिलात. पण हा वेळ खरंच महत्त्वाचा होता, कारण हा वेळ महाराष्ट्रासाठी आहे, हा वेळ या दिवसासाठी आहे आणि हा जागर तुम्हा लोक करताय. खूप अभिमान मला तुमचं पण वाटतोय. जाता काय सांगत विषयाचं? खरं तर आम्ही सगळेजण खूप भाग्यवान समजतो स्वतःला, किंवा आपण सगळ्यांनी समजायला पाहिजे, कारण आपण या महाराष्ट्रात जन्माला आलोय, जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मलेत, जिथे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी जन्म घेतलाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,
त्यानंतर असे अनेक ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र आहे. तसे शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, त्यानंतर आचार्य अत्रे, खूप मोठी यादी यांची. खरं तर यांच्या सगळ्यांमुळे या महाराष्ट्राला, आपल्या मुंबईला खरी तर किंमत आहे आणि आपल्या आत्ताच्या जगण्याला खरं तर किंमत आहे. आणि हा आम्ही जे काही आख्यानाचा अट्टाहास घातलाय याची प्रेरणाच खरं तर ते सगळं आहे. कारण त्यांनी जो संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा दिला त्याच्यामुळे महाराष्ट्र आला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या या सगळ्यामध्ये खरं तर या लोकसंस्कृती, लोकपरंपरेचं खूप मोठं महत्व आहे. भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा